ज्या गुरुला समाजाचा आधारस्तंभ आणि विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणारा शिल्पकार मानलं जातं, त्याच गुरुकडून माणुसकीला काळीमा फासणारी घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली आहे। मेहकर तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत 57 वर्षीय शिक्षकानं तिसरीत शिकणाऱ्या चिमुकल्या मुलींशी अश्लील वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरलाय। पालकांमध्ये तर तीव्र संताप व्यक्त केला जातो। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील डोणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या एका जिल्हा परिषद शाळेत हा घृणास्पद प्रकार घडला। महादेव आत्माराम मानतोडे हा 57 वर्षीय शिक्षक, ज्याच्यावर चिमुकल्यांना घडवण्याची जबाबदारी होती, त्यानंच विश्वासाला तडा दिला। तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या 3 अल्पवयीन मुलींशी या शिक्षकानं अश्लील वर्तन केलं। केवळ गैरवर्तनच नाही, तर या विकृत शिक्षकानं या चिमुकलींना हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारू अशी धमकीही दिली। मात्र या चिमुकलींनी धाडस दाखवून हा प्रकार पालकांना सांगितला आणि या नराधमाचं पितळ उघड पडलं। या घटनेची माहिती मिळताच संतप्त पालकांनी शाळेकडे धाव घेतली। मध्ये तपास चालू आहे। यामध्ये अद्यापपर्यंत आपण पीडितांचे काही स्टेटमेंट्स घेतलेले, जबाब घेतलेले, तपास बाकी आहे। यामध्ये उद्या परवा यामध्ये तपास व्यवस्थित झाला की यामध्ये अजून निष्कर्ष निघू शकतात। आरोपींनी यापूर्वी अशा पद्धतीने नाही, या पहिले अशा कोणत्याही प्रकारचं आमच्याकडे आरोपीने कृत्य केले म्हणून असं काही नोंद नाहीये। हा पहिलाच प्रकरण आमच्याकडे आलेला आहे। या प्रकरणी पीडित मुलींच्या पालकांच्या तक्रारीवरून आम्ही आरोपी शिक्षक महादेव मानतोडे याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम 74, 75, 78, 352 आणि पोक्सो या कायद्याच्या कलम 8 आणि 12 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। आरोपीला तात्काळ ताब्यात घेण्यात आलं असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे असं पोलिसांकडून सांगण्यात आलं। शाळेसारख्या पवित्र ठिकाणी अशा घटना घडत असल्यानं शिक्षकी पेशावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय। या घटनेनंतर शिक्षण विभागातही खळबळ उडाली आहे। संबंधित शाळेच्या प्रशासनाकडून यावर स्पष्टीकरण मागवण्यात आलं। मी देवीदास देवराव आंबोरे या शाळेचा एक प्रभारी मुख्याध्यापक आहे। माझ्या शाळेमध्ये जवळपास 77 मुलं आणि 88 मुली आहेत। एकूण पटसंख्या 161 आहे आणि आम्ही या ठिकाणी 5 शिक्षक कार्यरत आहोत। आज आम्ही सर्व शिक्षक लोक वर्गावर तासिका घेत असताना अचानक गावातली मंडळी आली, विद्यार्थी पालक आले आणि त्यांनी असा एक प्रसंग सांगितला। तो शिक्षकाची तक्रार केली आणि तक्रार करत असताना आम्ही त्या शिक्षकाला काही विचारायच्या अगोदरच जवळपास गावातील 2,500 ते 3,000 लोक या ठिकाणी जमा झाले आणि पूर्ण माहोल झाला। तो प्रसंग, त्यांचा तो गुन्हा माहीत झाल्या मी माझ्या शाळेच्या वतीनं सर्वात पहिले ठाणेदार साहेबांना फोन केला आणि लगेच शिक्षण विभागाला कळवलं। तर शिक्षण विभागाकडून या ठिकाणी विस्ताराधिकारी साहेब आले, ठाणेदार साहेब आले। ठाणेदार साहेबांनी त्यांना हे करून शांत करून माहोल शांत केला आणि व्यवस्थित परिस्थिती हँडल करून त्यांना ते या ठिकाणी घेऊन गेले। आता या ठिकाणी मी माझ्या शाळेच्या वतीनं त्यांच्या संदर्भात झालेला सर्व प्रसंग अहवालाच्या माध्यमातून बीओ साहेबांना कळवलेला आहे आणि बीओ साहेबांनी सुद्धा त्यांच्यावर कार्यवाहीचे एक बडगाव उगारलेलं आहे। निश्चितच त्यांना म्हणजे फोनद्वारे असं माहिती पडलं की त्यांची निलंबनाची ऑर्डर तयार करत आहे। ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे। अशा प्रवृत्तीमुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्राची प्रतिमा डागाळली जाते। आम्ही प्रशासकीय पातळीवर योग्य ती माहिती वरिष्ठांना दिली असून पोलीस तपासात पूर्ण सहकार्य करत आहोत। सध्या आरोपी पोलीस कोठडीत आहे। मात्र या घटनेनं शाळा सुरक्षित आहेत का, हा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला। नराधम शिक्षकावर कठोर कारवाई करण्याची मागणी आता संपूर्ण जिल्ह्यातून होती। LS मराठी, देविदास खनपटे, बुलढाणा।